आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या वतीनं गोदा ते नर्मदा जलयात्रा काढली गेली आहे. ही जलयात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचा औचित्य साधून काढण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून नाशिक सिन्नर मार्गे संगमनेरला ही जलयात्रा आज सायंकाळी पोहोचतीये. त्यानिमित्तानं महायुतीच्या वतीनं साखर कारखाना गेटजवळ स्वागत कक्ष फलक लावला गेला, तर यावरून कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्या ठिकाणी कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग घुले आले आणि वादावर पडदा पडला. त्यानंतर हा स्वागत कक्ष आणि फलक थोडा पुढे घेतला गेला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वैशाली राऊत यांनी सामंजस्यानं वाद मिटवून कार्यकर्त्यांना शांत केलं, तर उपसरपंच अनिल राऊत यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्यात. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जलयात्रेचं स्वागत करण्यासाठी आज आम्ही सगळेजण इथे जमलेलो. आज या ठिकाणी मुलांनी नॅशनल हायवेच्या हद्दीत एक बोर्ड लावला होता, स्वागतपर बोर्ड होता, परंतु कारखान्याने गैरसमज करून त्याच्यामध्ये कुठला तरी राजकीय विषय आणून तो बोर्ड काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवलं. जवळजवळ 101 कर्मचारी या ठिकाणी होते. त्यानंतर कारखान्याचे चेअरमन आदरणीय पांडुशेठ घुले साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी व्यवस्थित आमचंही म्हणणं ऐकून घेतलं. आम्हालाही जे सांगायचं होतं त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याशी सविस्तर बोललो आणि यापुढे आपण त्या गोष्टीवर निश्चितच काम करू किंवा विचार करू अशा पद्धतीचं एक आश्वासन त्यांनी दिलं. आणि मुळात हा विषयच याचा म्हणजे वादाचा विषय नव्हता किंवा राजकारणाचा नव्हता की आज आपल्या गावातून ही एवढी मोठी जलयात्रा चालली आणि तिचं स्वागत करायचं, या फक्त हेतूने आम्ही या ठिकाणी जमलेलो होतो. ते कारखान्याची किंवा संस्थेची जागा नव्हती. विशेष म्हणजे ही जागा ही नॅशनल हायवेच्याच हद्दीत आलेली होती, पण तरी त्याच्यातून जो वाद झाला आणि त्या पुढं जे उद्भवलं, तर भविष्यात अशा काही गोष्टी होऊ नये याही मताचे आम्ही सगळेजण आहोतच. परंतु हे जे वातावरण आहे ते चेअरमन साहेबांनी अतिशय व्यवस्थितपणे समजूतदारपणे हँडल केले, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि अशा पद्धतीने कुणी म्हणजे आज ज्यांची आपण जयंत्या साजऱ्या करतो त्याच लोकांचे फ्लेक्स असलेले फोटो आपण अक्षरशः धरून बाजूला टाकून देतो. इथपर्यंत राजकारण खालच्या पातळीला जाऊ नये अशीच अपेक्षा मी यापुढे व्यक्त करते. थांबते. काय झालं या ठिकाणावरून पालकमंत्री आणि आमदार महोदय त्र्यंबकवरून इथून गोदा ते नर्मदा अशी त्यांची परिक्रमा आहे, या मार्गे ते या ठिकाणून जाणार होते. परंतु आतापर्यंत गुल्याडी गाव म्हणून ते भांडतात. गुल्याडी गावचा इतिहास आहे, कोणाचंही अगदी नेत्यांचं असं मंत्री महोदयांचं स्वागत आम्ही गुल्याडी फाट्यावरती करत आलेलो आहे. परंतु आता जाणीवपूर्वक या ठिकाणी राजकारण केलं जात आहे आणि साखर कारखान्याच्या गेटवरती ते त्यांचं स्वागत या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी विना परवानगी त्यांनी ग्रामपंचायतची पोलीस प्रशासनाची कुठलीही त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी मोठं व्यासपीठ केलं आणि त्या ठिकाणी फ्लेक्स बोर्ड लावला. कुठलीही त्याची परवानगी या ठिकाणी घेतलेली नाही. आणि या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्यामध्ये 3 ऍक्सिडेंट झालेले आहेत, ते मृत्युमुखी या ठिकाणी पडलेले आहेत. आम्ही त्यांना तेच सांगत होतो की या ठिकाणी ऍक्सिडेंट झालेले आहेत, तुम्ही त्याची जागा थोडीशी बदलून घ्या. परंतु ते काय वादविवाद करायला आले. या ठिकाणी कारखान्याची हद्द आहे, कारखान्याची परवानगी त्यांनी घेतलेली नाहीये. एक शब्दाने कारखाना विचारला असता तर त्यांनी दुसरी जागा दिली असती, एखादा वॉचमन सिक्युरिटी म्हणून त्यांनी दिला असता बाजूला हे करण्यासाठी. कुठलीही पोलीस प्रशासनाची, ग्रामपंचायतची, कारखान्याची कुठलीही परवानगी घेता त्यांनी विना परवानगी या ठिकाणी स्टेज केलेला आहे. आणि गावकरी म्हणून आम्ही ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी आलेलो होतो की तुम्ही जागा बदलून घ्या. परंतु ते राजकारणाचा एक भाग म्हणून ते पालकमंत्री येणार आहे, ते आपले वरिष्ठ आहेत असं ते आम्हाला थोडं शिकवायला लागले. पालकमंत्री आहेत, ते आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, परंतु या ठिकाणी येताना काही नियम आहेत ना, रस्त्याचे इथं हायवे आहे, रस्त्याच्या कडेला अपघात होतात, ते आपण पुढे नियमाचं पालन केलं पाहिजे असं नियम बाह्य त्यांचं काम चालू होतं. आम्ही त्याला आज मज्जाव या ठिकाणी केलेलं आहे आणि ते काम त्यांचं आम्ही हाणून पाडलेलं आहे. यावेळी दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी कार्यकर्त्यांना शांत केलं. त्यानंतर गेटपासून काही अंतरावर हा स्वागत कक्ष लावला गेला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.
लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.